तेव्हा सभागृहातल्या खासदारांच्या, लोकसभेतल्या, राज्यसभेतल्या खासदारांच्या सुद्धा तीव्र प्रतिक्रिया आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सरकारनं तातडीनं बातचीत केली पाहिजे. पण आता जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या सोबत बातचीत केलेली आहे. संसद भवनापासून 150 मीटर अंतरावर मोर्चा थांबवण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना सगळ्या ताब्यात घेतलं आणि याच दरम्यान मंत्री जे.पी. नड्डा आणि आंदोलकांमधले काही प्रमुख नेते यांच्यात सुमारे 10-12 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय. जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आंदोलकांच्या मधल्या काही प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. आंदोलकांनी जे.पी. नड्डा यांना एक पत्रही सोपवल्याचं कळतंय. या क्षणाची ही एक महत्त्वाची अपडेट. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर काय म्हटलंय पाहूया. See, Sonamji, so far he is stable and he is continuing his hunger strike, and he has sent his very best for the young protesters of this country who have finally awakened to this very difficult, very dead system that does not listen to them at all. So here a peaceful march will happen very soon. Peaceful protesters have been gathered here for the past 30 days, and we have shown the way how to do a peaceful protest and put our points forward. See, the administration is trying to open talks with the government. We have been asking for a talk from day one. It's too, they have come very late, but we have opened our hearts and we have said that we are willing to talk to them. And let's see where it goes. There's been no clarity from their side as of now. The ball is in their court. मुळे राम शिंदे आपले प्रतिनिधी नवी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम, आता साधारणपणे सकाळच्या वेळेला सुरू झालेलं आहे आंदोलन. आता 3:20 होत आलेली आहेत. आंदोलक पांगायला लागलेत का? कारण मगाशी तू ज्याचा उल्लेख केलास, आंदोलकांना आता एक विशिष्ट नेतृत्व असं राहिलेलं नाहीये. कोण आदेश देणार या आंदोलकांना जाण्याकरता, किंवा यांना एकत्रित परत एकदा कोण करणार, त्यांच्याशी चर्चा कोण करणार? जर का नेत्यांची चर्चा करायची तर नेमक्या कुठल्या नेत्यांची आणि कशी सरकारच्या वतीनं चर्चा होणार, काही शक्यता दिसतेय? बिलकुल मिलिंद, हीच अडचण आहे की नेमकं काय घडतंय हे कॉकरोच पार्टीच्या फॉलोअर्सला माहित नाही, त्यांच्या नेत्यांना माहित नाही. कारण आता थोड्या वेळापूर्वीच माहिती मिळालेली आहे की अभिजित दिपके याला पोलिसांनी उचलून नेलेला आहे. हे त्यांच्याच सहकार्याने दावा केलेला आहे, मात्र पोलीस म्हणते की आम्ही त्यांना उचलून नेलेलं नाहीये. त्यामुळं नेमकं संभ्रम कुठे आहे आणि समन्वयाचा अभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर इथे दिसून येतोय. इथून माझ्यापासून काही पावलाच्या अंतरावरच दंगल विरोधी पथक आहे आणि त्याचबरोबर अभिजित दिपके याचा संपूर्ण मार्च जो निघालेला आहे तो याच रस्त्यावर आहे. काही अंतरावरच त्याचा हा संपूर्ण मार्च आहे, परंतु तो केरळा भवनपर्यंत तो मार्च आता येतोय. आणि आपण इथं पाहतोय की इथं कशा पद्धतीनं पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अश्रुधूर असतील किंवा पाण्याचे फवारे असतील, त्याची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. कारण ही बॉर्डर ठेवलेली आहे, याच्या पलीकडे कोणालाही प्रवेश दिला जात नाही, याच्या बाहेर पडायला कोणालाही परवानगी नाही. आणि त्यामुळे ही एक जी आहे ते हे बॉर्डर तयार करण्यात आलेले आहे. मात्र अभिजित दिपके यांनी सांगितलं होतं की आपण संसदेकडे जाणार, परंतु तसं होईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आपण रामराजे, मी तुला थोडंसं मध्ये थांबवतो याच्याकरता की अजूनही विद्यार्थी या परिसरात आहेत. याचा अर्थ अजूनही पोलीस, दंगल विरोधी पथक हे सगळं या परिसरात तैनात आहे. पूर्णपणे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे, कोणालाही इथून पुढे जायला परवानगी नाही. पण मग दिपके नेमके आहेत कुठे? आणि जर का 10 मिनिटं सकाळी चर्चा झाली तर चर्चेची पुढची फेरी नेमकी कधी होणार आहे सरकार आणि आंदोलकांचे नेते, प्रवक्ते यांच्यात? बिलकुल, दिपके जे आहे ते थोड्या वेळापूर्वीच टेम्पोवर बसून मार्च इथवर काढला गेला होता. मी जिथे उभे आहे तिथून अगदी 10 पावलावर केरळ भवन आहे आणि तिथवर त्यांचा मार्चला परवानगी आहे. आणि म्हणून पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथं लावण्यात आला. आपण इथं पाहतो की एक महिला जी आहे, पोलीस कर्मचारी, ती बेशुद्ध पडलेली आहे आणि तिला आता पोलीस गाडीमध्ये नेण्यात येत आहेत. आणि इथलं वातावरण जे आहे ते खराब आहे आणि इथं मोठ्या प्रमाणावर लोक जमलेले आहेत आणि त्यामुळं इथे पाण्याची सुद्धा सोय नाही, कारण सर्व ठिकाणे बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे तात्काळ या महिला, पोलीस महिला जे आहेत
तर त्यांना भोवळ आली होती आणि त्या चक्कर येऊन पडल्याची माहिती मिळते. परंतु नेमकं काय झालं हे त्यानंतर स्पष्टपणे कळणार आहे. मात्र त्यांना आता या गाडीमध्ये पोलिसांच्याच गाडीमध्ये टाकून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. आपण पाहतो की पाठीमागे ही फोर्स जी आहे ती इथंच तैनात करण्यात आलेली आहे. पॅरामिलिटरी फोर्स जी आहे ती इथेच तैनात करण्यात आलेली आहे. कारण याच ठिकाणापर्यंतच हा मार्चला परवानगी होती, त्यामुळे इथून पुढे जाता येणार नाही ही लक्ष्मण रेषा जी आहे ती आखण्यात आलेली आहे. मात्र जे कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स आहेत त्यांना मात्र हे संपूर्ण बॅरिकेड्स तोडून संसदेकडे जायचं आहे. मात्र इथे थांबवलं जात आहे. आपण इथं पाहतोय की पोलीस जे आहे तो इथं बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा इथून आता नेलं जाते, त्यांना रुग्णालयामध्ये नेलं जाणार आहे. गेल्या जवळपास 8 ते 10 वर्षांपासून तुम्ही दिल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं कव्हर करताय, पाहताय. संसदेच्या परिसरात अधिवेशनाच्या वेळेला किंवा अन्य वेळेला मोठमोठी आंदोलनं ही काही दिल्ली पोलिसांच्या करता नवीन गोष्ट नाही. आज सकाळपासून नेमकं काय काय झालं? सुरुवातीला पोलिसांना अंदाज नव्हता की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतील, का लोक येतील पण ती एवढी आक्रमक होतील असं वाटलं नव्हतं आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली आहे. बिलकुल मिलिंदजी, मागील 13 वर्षामध्ये दिल्लीमध्ये अनेक आंदोलन पाहिले. त्याच्यामध्ये सर्वाधिक कालावधी चाललेलं होतं शेतकरी आंदोलन आणि त्यानंतर मग ते पुरस्कार वापसीच्या निमित्तानं अनेक कलाकाराचं आंदोलन असतील किंवा शेतकऱ्याचं आंदोलन असेल, त्याचबरोबर रोजगारासाठी वेगवेगळ्या पक्षाचं आंदोलन असेल, ही सर्व आंदोलन पाहिली. परंतु इतर आंदोलनामध्ये आणि या आंदोलनामध्ये फरक आहे. कारण इतर आंदोलनामध्ये सिनियर चेहरे होते की ज्यांच्या शब्दाला किंमत होती, की जे सरकारसोबत जाऊन बसून चर्चा करत होते. शेतकरी आंदोलनामध्ये त्यांनी एक कमिटी स्थापन केली होती आणि ती कमिटी जी आहे ती चर्चा करत होती. मात्र या आंदोलनामध्ये कोणीही चर्चा करण्यासाठी तयार नाही आणि त्याचबरोबर हे जेनझीचं आंदोलन आहे, हे संपूर्ण 25-30च्या लोकांचं आंदोलन आहे. त्यांना गाईड जे आहे गाईड करणं हे थोडंसं कठीण आहे आणि म्हणूनच इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर, कारण एक सुद्धा 30च्या पुढचा आपल्याला इथं दिसत नाहीये आणि सगळे 30च्या आतमधले आहेत. एवढी लोक इथं, एवढे युवक जे आहेत ते आलेत कुठून हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण मी जेव्हा चर्चा करतोय अनेकांशी तेव्हा हरियाणातल्या भागातून आलेले आहेत, पंजाबमधून आलेले आहेत, उत्तर प्रदेशमधून आलेले आहेत, दिल्लीमधले काही लोक आहेत, तर राजस्थानमधून आलेले आहेत. तर हे सर्व आणि आणखीन इतर ठिकाणाहून सुद्धा ट्रेननं सुद्धा काही लोक आलेले आहेत. त्याच्यामुळे एक दिसतंय की ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं होतं त्याला उशीर का होईना, मी तेच म्हणतोय की सुरुवातीला रिस्पॉन्स नव्हता, मात्र आता काहीसा रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे. आणि परंतु तरी सुद्धा नेमकं कन्क्लुजन काय असणार आहे, चर्चा कोण करणार आहे सरकारसोबत, यातला मधला मार्ग कसा काढणार आहे, यावर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. अनेक नेते येत आहेत, भेटतायत आणि निघून जात आहेत. परंतु चर्चा करण्यासाठी नेमकं पुढे कोण पाऊल टाकणार? दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या पत्नी सुद्धा म्हणलेल्या आहेत की जर सरकारनं जर आमचं म्हणणं जर ऐकलं तर मात्र ते उपोषण जे ते मागे घेतील. परंतु एकीकडे सोनम वांगचुक आहे आणि दुसरीकडे अभिजित दिपके आहे. तर दोघांनीही उपोषण सुरू केलेलं आहे. मात्र सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेणार असल्याचं त्यांच्या पत्नीने पण सांगितलेलं आहे. मात्र दुसरीकडे जे दुसरा गट आहे अभिजित दिपके, म्हणजेच की एकाच ह्याच्यामध्ये 2 गट जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत आणि याच्या पाठीमागे नेमकी फोर्स कोणती आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. रामराजे, तुमच्याकडनं तुम्ही राहाच आपल्यासोबत आणखीन ताजी माहिती घेऊ. सगळ्यात मुख्य प्रश्न हे आहेत की सरकारकडनं पुढचं औपचारिक निमंत्रण कधी येणार? सरकारकडनं निमंत्रण जर का आजच्या ऐवजी उद्याला आलं तर नेमकं चर्चा करण्यासाठी कोण जाणार? कशा पद्धतीनं, मुद्दे काय असणार की ज्या मुद्द्यांवर चर्चा होऊन मधला मार्ग निघू शकतो? का राजीनाम्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही? आज संध्याकाळी उशिरापर्यंत हे आंदोलक इथेच थांबणार का हे सगळे आंदोलक पांगणार? यासह आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा NDTV मराठी.